नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची आरोपी ही दीर्घ कथा आणि आज या दीर्घ कथेचा शेवटचा अर्थात 9वा भाग. न्यायाधीश मुळगावकरांनी आपल्या अंगावरचा झगा जरासा सारखा करून घेतला. मिस्टर खांडेकर, मला असं समजलंय की मागच्या वेळेला कोर्ट तहकूब केल्यापासून बऱ्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत क्षिती आलोरकरच्या प्रकरणात. अगदी बरोबर आहे युअर ऑनर. त्या अनुषंगानं मला इन्स्पेक्टर तारकर यांना साक्षीसाठी पुन्हा पिंजऱ्यात बोलवायचं आहे. इन्स्पेक्टर तारकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुन्हा उभा राहिला. त्याला सरकारी वकिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की त्यांनी आणि त्याच्या हाताखालच्या पोलिसांनी मधुरा महाजनच्या घरी अचानक धाड टाकली. त्यावेळी त्याला कार्पेटच्या खालच्या चोर कप्प्यात मोठी रोख रक्कम ठेवलेली दिसली. ते जेव्हा आत शिरले त्यावेळेला पाणिनी पटवर्धन आणि कनक ओजस हे तिथून निघण्याच्या तयारीत होते. त्या दोघांनी त्यांना अडवलं. आतल्या रोख रकमेची मोजदाद केली आणि ती जवळजवळ 15 लाख रक्कम असल्याचं निष्पन्न झालं. घ्या, उलट तपासणी घ्या, सरकारी वकील खांडेकर पाणिनीला उद्देशून म्हणाले. अत्यंत कंटाळवाण्या सुरात आणि जांभया देत पाणिनी म्हणाला, काही प्रश्न नाही आहेत माझे. त्यानंतर खांडेकरांनी हस्ताक्षर आणि ठसे तज्ज्ञाला बोलवलं आणि त्याच्याकडूनही काढून घेतलं की ज्या बॅटरीनं मधुरावर हल्ला झाला त्यावर आरोपीच्या हाताचे ठसे होते. घ्या, उलट तपासणी. पाणिनीने एकच प्रश्न विचारला. ठसे आरोपीचे आहेत हे ठीक आहे, पण हे ठसे कधीपासून आहेत तिथे हे तुम्ही सांगू शकताय का? नाही हो, तसं नाही सांगू शकणार. बरं, मग त्यावर फक्त आरोपीचेच ठसे आहेत का इतरही काही ठसे आहेत? इतर सुद्धा ठसे आहेत, पण आरोपीचे आहेतच. इतर ठसे आहेत म्हणजे ती बॅटरी इतरांनी पण हाताळलेली असू शकते. ऑब्जेक्शन. हा साक्षीदाराचा अंदाज आहे. कोर्टाला अंदाज नाही, घटनांची साक्ष लागते. या साक्षीदाराची पूर्ण साक्षच रद्द करा युअर ऑनर. पाणिनी ओरडला. का 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 बरोबर आहे, पटवर्धन म्हणतात ते. हा साक्षीदार तुम्ही सरकार पक्षानं तज्ज्ञ माणूस म्हणून आणलाय. त्याच्या ज्ञानाच्या आधारे तो त्याचा अंदाज व्यक्त करू शकतो आणि तुम्हाला हे मान्य नसेल तर आरोपीच्या हाताचे ठसे त्या बॅटरीवर मिळाले हे त्याचं म्हणणं सुद्धा तुम्हाला मान्य करता येणार नाही. साक्षीदारानं उत्तर द्यावं पटवर्धनांच्या प्रश्नाचं. हो, इतरांचे ठसे आहेत म्हणजे ती बॅटरी इतर माणसांनी सुद्धा हाताळलेली असू शकते. मात्र ठस्यांचं वय ठरवता नाही येत, म्हणजे किती काळापूर्वी ते उमटले होते हे सिद्ध नाही करता येत. दॅट्स ऑल, पाणिनी म्हणाला. त्यानंतर खांडेकरांनी मधुरा महाजनच्या घराशेजारी राहत असलेल्या माणसाची साक्ष काढली. क्षिती तिथे टॅक्सी करून आल्याचं आणि टॅक्सी उभी करून घरात गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचीही पाणिनीने उलट तपासणी घेतली नाही. न्यायाधीश पाणिनीकडे कुतूहलानं बघत होते. त्यांना वाटत होतं की बहुधा गेल्या 24 तासात घडलेल्या घडामोडींच्यामुळे पाणिनीचा केसमधला रसच संपलेला असावा. या कोर्टात फारसा विरोध न करता आरोपीवरचे आरोप सिद्ध होऊ द्यावेत आणि वरच्या कोर्टात प्रकरण जाईल तेव्हा काय ते बघू असं कदाचित पाणिनीने ठरवलेलं असावं असं न्यायाधीश महाराजांना वाटत होतं. खांडेकरांनी आपले सगळे साक्षीदार संपवले आणि आरोपीला दोषी ठरवावं अशी कोर्टाला विनंती करून ते खाली बसले. मला वाटतं की आरोपीला दोषी ठरवायला पुरेसा प्राथमिक पुरावा सादर झालेला आहे. खरं सांगायचं तर कालपर्यंत मला तसं वाटत नव्हतं, हे मी मोकळेपणानं सांगतो. पण आज ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी आपले साक्षीदार सादर केले आणि पटवर्धनांनी ज्या पद्धतीनं ते बोलताना थांबले, त्यांनी बघितलं की अचानक पाणिनी उठून उभा राहिला आणि म्हणाला, माफ करा न्यायमूर्ती महाराज, पण बचाव पक्षानं अजून केस संपवलेली नाही. आम्ही सुद्धा आमचे काही साक्षीदार इथे बोलवू इच्छितो. त्यापैकी एक साक्षीदार आहे जी माझ्या मतानुसार फार आंधळी स्त्री आहे. तिचं नाव किंवा ती ज्या नावानं सध्या वावरती आहे ते नाव आहे मिसेस मणिरत्नम. मिसेस मणिरत्नम याच नावाने आम्ही तिला समन्स काढलं आहे. त्याला प्रतिसाद म्हणून ती आत्ता इथे आली असेल. जर आली नसेल तर माझी विनंती आहे की तिला वॉरंट बजावण्यात यावं. कोर्टात बसलेल्या लोकांमधनं मागच्या रांगेतनं एक बाई उठून उभी राहिली आणि म्हणाली,
मिसेस मणिरत्नम इथे आल्या आहेत, मी त्यांना घेऊन येते पुढे. पाणिनींनी समाधानानं मान डोलवली आणि खाली बसला. न्यायमूर्तींनी पाणिनीकडे बघितलं. पटवर्धन, तुमचा साक्षीदार सादर करायचा हक्क मी डावलत नाही, पण हा प्राथमिक खटला आहे. इथे साक्षीदाराच्या खरे खोटेपणाची शहानिशा केली जाणं अपेक्षित नसतं. सरकार पक्षानं सादर केलेल्या साक्षीदारांची साक्ष ही सकृतदर्शनी आहे तशी स्वीकारायची पद्धत इथे असते. वरच्या कोर्टात तुम्ही जाल तेव्हा त्यातल्या त्रुटी किंवा फोलपणा दाखवण्याचा तुम्हाला हक्क असतो. मला माहिती आहे की ते, पाणिनी त्रोटकपणे म्हणाला. कोर्टाच्या मागून मिनल गोखले आपल्याबरोबर एका स्त्रीला घेऊन चालत पुढे आली. तिने हातात अंधलोक वापरतात तशी एक काठी घेतली होती. डोळ्याला गडद काळ्या रंगाचा गॉगल. तिला मिनल गोखलेनं जरी खांद्याला धरलेलं असलं तरी तिच्या चालण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता. तिचा पोशाखही चांगला खानदानी होता. पिंजऱ्यात येऊन तिने शपथ घेतली. आपलं नाव? मधुरा मणिरत्नम. तिची सर तपासणी घ्यायला पाणिनी उभा राहिला. मिसेस मणिरत्नम, मला तुम्ही यापूर्वी कधी बघितलं आहे तुमच्या आयुष्यात? गेल्या 10 वर्षाच्या आयुष्यात मी कधीही कुणालाही बघितलेलं नाहीच आहे. मी तुमच्याशी कधी बोललो आहे यापूर्वी? तुमचा आवाज ऐकला आहे यापूर्वी मी? कधी? तुम्ही मिनल गोखलेबरोबर माझ्याविषयी बोलत होतात तेव्हा, म्हणजे माझ्या आणि मधुरा महाजनच्या संबंधांबद्दल बोलत होतात ना तेव्हा, म्हणजे माझ्या घरात तुम्ही येणार होतात का नाही तेव्हा. पण त्यावेळी मिनल गोखले तुम्हाला बोलवत होत्या ते सरिता या नावानं हाक मारून. मधुरा म्हणून तिने हाक नाही मारली. मी आणि मिनल दोघींनी ते नाव मुद्दाम चव्हाट्यावर आणायचं नाही असं ठरवलं होतं. त्याला 2 कारणं होती. तुम्ही मधुरा महाजन आणि माझ्या संबंधांबद्दल कसं शोधून काढलं ते मला माहीत नाही, पण मी तेव्हा ओळखून गेले की आता. खांडेकर तिला थांबवत मध्येच म्हणाले, याचा या केसशी काही संबंध आहे का युअर ऑनर? मी पुढे दाखवून देणार आहे ते. तो तुम्ही आधी दाखवायला पाहिजे होता. ठीक आहे, आधी दाखवतो. मिसेस मणिरत्नम, मला सांगा तुमचं आणि क्षिती आलुरकरचं नातं काय आहे? मी तिची सख्खी आणि एकमेव आत्या आहे, मधुरा आत्या. कोर्ट एकदम सुन्न झालं. खांडेकर बधीर. त्यांचं लढाईचं सगळं अवसानच संपलं. मग त्या घरात राहणारी आणि स्वतःला मधुरा महाजन म्हणून घेणारी स्त्री ती कोण आहे? माझ्याकडे बराच काळ माझी नर्स म्हणून काम करणारी चैत्राली चिटणीस. आणि ही चैत्राली चिटणीस तुमची तोतया म्हणून वावरत होती? हो. तुमच्या संमतीने? अर्थात. तुम्ही जरा सविस्तर खुलासा कराल? करते की. आता यात लपून ठेवण्यासारखं काही नाही आहे. मिसेस मणिरत्नम म्हणाली, पण ती थकल्यासारखी वाटत होती. माझं नाव मधुरा मणिरत्नम. मला माझ्या भावाशिवाय म्हणजे ध्रसित आलुरकरशिवाय कुणीही सख्खा नातलग नव्हता. ध्रसित हा नावाप्रमाणे अत्यंत धाडसी होता, पण आतीच होता. त्याला पैशाशिवाय काही प्रिय नव्हतं, आपले नातलगसुद्धा. त्याची मुलगी क्षिती, तिला मात्र माझा लळा होता. पण तिने मला तिच्या खूप लहानपणी बघितलं होतं. तिला माझा चेहरासुद्धा आठवत नसेल मोठी झाल्यानंतर. मला वाटतंय की या खटल्यात ती आरोपी आहे. मला वाईट वाटतं आहे की मी तिला बघू शकत नाही. तर या चैत्रालीमध्ये आणि माझ्यामध्ये खूप साम्य होतं. तिने सुरुवातीला माझी नोकराणी म्हणून काम केलं आणि मला अंधत्व आल्यावर माझी नर्स म्हणून माझी सेवाही केली. मी आंधळी झाल्यावर तिला माझी तोतया म्हणून वावरायला सांगितलं. पण मी एकदम पुढे गेले सांगताना मधल्या काही घटना गाळून. नाही, हरकत नाही, तुम्ही सावकाश आठवून सांगा. एखादी रहस्यमय कथा ऐकावी किंवा सिनेमा बघावा तशी कोर्टात शांतता होती. न्यायाधीश खुर्चीच्या टोकावर सरकून बसले होते. मध्यंतरीच्या काही वर्षात माझे कोणाशीच संबंध नव्हते. भावाशी मी स्वतःहून कमी केले होते. अल्पावधीत मोठ्या फायद्याचा आमिष दाखवणाऱ्या आणि भोळ्या माणसांना लुटणाऱ्या त्याच्या फसव्या स्कीम्सचा मला कंटाळा आला होता. त्यात अडकलेले लोक मला माझ्या दारापर्यंत यायला नको होते. याच दरम्यान माझं लग्न ग्लोसी कंपनीचा मालक जय मणिरत्नम याच्याशी झालं. तेव्हा ही कंपनी लहान होती, पण माझ्या नवऱ्याने जयने ती नावारूपाला आणली, मोठी केली.
तो गेला. त्यांनी माझ्या नावावर मोठी मिळकत आणि कंपनीचे शेअर्स करून ठेवले होते, पण त्याच जोडीनं त्यांनी एक दुर्दैव माझ्या मागे लावून दिलं होतं. ते म्हणजे त्याचा मुलगा स्वकुल मणिरत्नम, पहिल्या पत्नीपासून झालेला, जो सध्या कंपनीचा प्रमुख आहे. तो त्या पदाला अगदी नालायक इसम आहे. माझ्या भावासारखा उधळा आहे तो. लवकरच तो आमची कंपनी संपवेल. थोडं थकल्यामुळे तिने पाणी मागून घेतलं. अंधत्व आल्यामुळे मला बँक खातं चालवणं अशक्य होतं. मी माझ्याकडचे शेअर्स आणि विशेषतः पैसे मी घरातच ठेवायचा निर्णय घेतला. चैत्राली चिटणीसच्या मदतीनं मी त्या घरातच पैसे दडवण्यासाठी जागा शोधली. मी पैसे ठेवायला किंवा काढायला त्या घरात अधूनमधून जात असे, रात्री अपरात्रीसुद्धा. अनेक वर्ष त्या घरात राहिल्यामुळे तिथला इंच मला पाठ आहे. रात्री अपरात्रीसुद्धा मी जायची तिथे. अर्थात आम्हा आंधळ्यांना काय दिवस आणि रात्र सारखंच. क्षिती, तुला भूताटकीसारखे पाय वाजल्याचा भास व्हायचा ना, तो हा. पाणीनी तिच्या कानात कुजबुजला. तर त्या कालावधीत चैत्राली माझी भूमिका जगत असताना ग्रीष्म महाजनच्या प्रेमात पडली. विवाहित पण आधीच्या बायकोला शेफालीला घटस्फोट न देता त्यांनी चैत्रालीशी लग्न केलं. त्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मला माझ्या भावाला म्हणजे ध्रसित अलुरकरला कळवावं लागलं की मी ग्रीष्मशी लग्न केलं आहे, कारण चैत्राली जे करेल ते मीच केलं आहे असं होणार होतं ना. त्यामुळे त्यानंतर माझा भाऊ आणि भाऊजय अपघातात गेले. ग्रीष्म क्रिकेट खेळताना गेला. त्याच्या कजाक बायकोनं शेफालीनं सगळी इस्टेट हडप केली. मी चैत्रालीला सांगितलं की क्षितीची आत्या मधुरा महाजन म्हणून तू क्षितीशी संपर्क कर, तिला इकडे बोलवून घे. मला बघायचं होतं की क्षिती तिच्या बापाच्या वळणावर गेली आहे का तिचे पाय जमिनीवर आहेत. मी चैत्रालीला क्षिती आल्यानंतर तिच्यासमोर माझी म्हणजे आत्याची भूमिका कशी वठवायची याच्या सूचना दिल्या. सगळं ठीक चाललं होतं, पण त्या कपाटात मोठी रक्कम असल्याची बातमी बाहेर आली आणि मी अडचणीत आले. मी चैत्रालीला तिच्यावर हल्ला होण्यापूर्वी विचारलं होतं की ही बातमी बाहेर कशी आली, त्यातले पैसे कोणी चोरले. तेव्हा ती म्हणाली की साहिर सामंतनीच पैसे चोरले त्यातले, त्यालाच संधी होती. पण त्यांनी तो आळ क्षितीवर आणण्यासाठी चैत्रालीवर म्हणजे मधुरा महाजनवर दबाव टाकला. तो कुटुंबाचा मित्र असल्याचा आव आणत होता, पण तिने म्हणजे चैत्राली उर्फ मधुरानं पाणिनींना तसं स्पष्ट सांगितलं की तो तिचा वकील वगैरे काही नाही आहे. क्षितीवर तिने फक्त 2,000 चोरल्याचा आरोप केला. याचं कारण म्हणजे तेवढ्या छोट्या चोरीसाठी पोलिसांनी तिला त्रास देऊ नये म्हणून. ती पाणिनीसमोर 2,000चा आकडा बोलून गेली, त्यामुळे साहिरचं काहीच चाललं नाही. अर्थात तिने क्षितीला केव्हाही घरी यायला, तिच्या वस्तू न्यायला परवानगी दिलीच होती. नाही, पण मला एक कळत नाही आहे की साहिरचा तिच्यावर एवढा दबाव कसा निर्माण झाला. याचं खरं उत्तर चैत्रालीच देऊ शकेल, पण मला वाटतं की तिच्या नवऱ्याच्या म्हणजे ग्रीष्म महाजनच्या मृत्यूनंतर तिला कोणातरी पुरुषाचा आधार हवा होता, म्हणजे असावा. आणि हे त्या साहिरनं बरोबर ओळखलेलं असावं आणि तिला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावलं असावं. हां, असं असू शकेल. ठीक आहे, तुमची पुढची हकीकत सांगा. स्वकुल मणिरत्नम माझा सावत्र मुलगा, म्हणजे माझा नवरा जय मणिरत्नमच्या पहिल्या बायकोचा मुलगा. त्याला माहिती होतं की त्याच्या वडिलांनी कंपनीचे मोठ्या रकमेचे शेअर्स माझ्या नावावर केले. ते शेअर्स त्याला हवे होते कारण कंपनीच्या संचालकांच्या निवडणुका आहेत. शिवाय माझ्याकडे रोख रक्कम भरपूर आहे. माझ्या अंधत्वाचा फायदा घेऊन स्वकुलनं ती केव्हाच हडप केली असती, म्हणून मी स्वतः पडद्यामागे राहून माझी तोतया निर्माण केली. त्यामुळे मी कुठं आहे ते स्वकुलला माहीतच नव्हतं. त्याला वाटत होतं की मधुरा महाजन म्हणून आयुष्य जगत असलेली चैत्राली चिटणीस हिच्याकडेच ते सगळे शेअर्स आहेत. पण मग सगळी रोख रक्कम चैत्राली राहत असलेल्या घरात म्हणजे तुमच्या घरात का ठेवलीत? तुम्ही सध्या राहत असलेल्या म्हणजे मीनल गोखलेच्या शेजारी म्हणून राहत असलेल्या घरात का नाही ठेवली? कोण म्हणतं तिथे नाही ठेवली? तिथेही काही रक्कम आहेच की. पाणिनींनी आणि खुद्द न्यायाधीशांनी तिच्या हुशारीला दाद दिली. व्हेरी स्मार्ट. पुढे बोला. माझे काही हितचिंतक आहेत कंपनीत, त्यांनाही स्वकुल नकोसा झाला आहे. त्यांनी मला कंपनीची अंतर्गत गोपनीय माहिती पुरवली आणि त्यासाठी मी अंध विक्रेती म्हणून कंपनीच्या आवारात स्टॉल टाकला. कंपनीच्या संचालक पदाच्या निवडणुका होत्या, त्यात स्वकुलला बाहेर काढायचं मी ठरवलं होतं, पण तो माझ्या अंदाजापेक्षा हुशार निघाला. त्यांनी साहिर सामंत नावाच्या त्याच्या मित्राला हाताशी धरलं आणि मधुरा महाजनवर म्हणजे
चैत्रालीवर छाप पाडायला सुरुवात केली. मला हा डाव कळल्यावर मी चैत्रालीला सावध केलं होतं, पण तिने ऐकलं नाही. ती तशी हट्टी होती. तिला वाटायचं मी उगाचच सामंतचा संशय घेतेय. हां, पण त्या चुकीचं प्रायश्चित्त तिला मिळालं. तिच्या डोक्यात बॅटरीचा फटका बसला. तो फटका कोणी मारला? नाही, मला नाव नाही माहिती, पण ज्याने मी धडपडावं म्हणून वाटेत वॉटर कूलर ठेवला ना, त्यानेच चैत्रालीवर हल्ला केला असेल. आम्हा आंधळ्यांना सरावानं कुठेही बिनदिक्कत जाता येतं, पण अशी एखादी नवीन वस्तू वाटेत असेल ना, तर सावरता येत नाही. त्या कूलरला मी धडपडले, खाली काचा पडल्या. मी एका माणसाचा पळून जाताना आवाज ऐकला आणि नंतर 2-3 माणसांचं एकमेकांशी बोलणं ऐकलं. पण मला त्यामुळे लगेच निघायला लागणार होतं मागच्या जिनेनी. मिनल तिथे माझी वाट बघत होती गाडी घेऊन. पण चैत्रालीवर म्हणजे मधुरावर हल्ला झाला तेव्हा त्या घरी मी नव्हते. दॅट्स ऑल, पाणीनी म्हणाला. मिनल गोखलेनं तिला सावकाश पिंजऱ्याच्या बाहेर यायला मदत केली. त्या दोघी पुन्हा मागच्या खुर्चीवर बसायला जात असताना क्षितीच्या जवळून गेल्या तेव्हा क्षितीचा गळा दाटून आला. आत्या, ती एकदम उद्गारली आणि तिला मिठी मारली. न्यायाधीशांनी सुद्धा याला हरकत घेतली नाही. त्या दोघी आपल्या जागेवर बसल्यावर त्यांनी हळुवारपणे हातोडा आपटला आणि पुढे चालू करा असं म्हणाले. मी हे लगेच संपवतोच युअर ऑनर. इन्स्पेक्टर तारकरला मी माझा साक्षीदार म्हणून बोलवू इच्छितो. तारकर, तुझ्या लक्षात नाही आलं का की ज्या माणसानं कूलर हलवला त्याच्या बोटांचे ठसे सगळ्या कूलरवर उमटले असतील म्हणून? तारकर पिंजऱ्यात आल्यावर पाणिनीने विचारलं. सुरुवातीला मी कमी पडलो, पण नंतर सगळा कूलर आम्ही तपासला, पण फुटलेल्या काचेवर बोटांचे ठसे उमटल्याचं आम्हाला दिसून आलं. तुम्ही ते जतन करून ठेवलेत? अगदी उत्तम प्रकारे. काचेवर बोटांचे आहेत, पण कूलरवर अर्धवट पंजाचे पण आहेत. म्हणजे ज्यांनी कूलर थोडासा उचलला, ओढत पुढं आणला त्याचे. आता मला सांग, कूलरवरचे ठसे आणि बॅटरीवर सापडलेले ठसे जुळतात? बॅटरीवर बऱ्याच जणांचे ठसे आहेत. क्षितीचे आहेत, इतरांचे आहेत. नाही, तसं नाही मला म्हणायचं. कूलरवर आणि बॅटरीवर सामायिक असे ठसे आहेत का नाहीत? आहेत, पण ते कोणाचे आहेत हे नाही ना सांगता येत. अरे पण तू हे सांगू शकतोस ना की बॅटरीवर आणि कूलरवर अशा दोन्ही ठिकाणी जे सामायिक ठसे आहेत ते आरोपी क्षितीचे नाहीत. नाही, तिचे नाही आहेत, तिचे फक्त बॅटरीवर आहेत. दॅट्स ऑल इन्स्पेक्टर. पिंजरा सोडताना खांडेकरांनी संभ्रमित नजरेनं तारकरकडे बघितलं. संपले का तुमचे साक्षीदार? आत्ता तर सुरू झाले. पाणीनी फक्त त्यांना ऐकू जाईल असं म्हणाला. युअर ऑनर, माझा पुढचा साक्षीदार हा बचावाचा असला तरी तो होस्टाईल विटनेस आहे, म्हणजे विरोधातला आहे. त्यामुळे त्याला थोडे आक्रमक आणि सूचक प्रश्न विचारावेच लागणार आहेत. त्यासाठी आधीच परवानगी असावी. कोण आहे तुमचा साक्षीदार? न्यायमूर्ती मंगरुळकर यांनी विचारलं. चंद्रवदन विखारे. बोलवा त्याला. त्याच्या विरोधीपणाबद्दल शंका येईल मला तेव्हा मी तुम्हाला निर्णय देईन. म्हणजे तुम्हाला हवं आहे तसं सरसकट आक्रमक प्रश्नाला माझी परवानगी नाही. ओके, ठीक आहे युअर ऑनर. चंद्रवदन विखारे म्हणजे पाणीनी जेव्हा ग्लोसी कंपनीच्या रिसेप्शनिस्टशी बोलत असताना तिथे आला होता तो माणूस. साधारण देहयष्टी असलेला, परंतु जरा आक्रमक आणि आत्मविश्वास असणारा. त्यांनी शपथ घेतली आणि पाणिनीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सज्ज झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक खुन्नस असलेले भाव तरळत होते. तू शेफाली महाजनचा मुलगा आहेस? हो. शेफालीच्या पहिल्या पतीपासून झालेला? बघा, तुमचा प्रश्न आहे ना, आमच्या कुटुंबाच्या खाजगी बाबतीत हस्तक्षेप आहे, पण त्याचं उत्तर हो असंच आहे. स्वकुल मणिरत्नमशी तुझे काही व्यावसायिक संबंध आहेत? तुम्हाला काय देणं घेणं त्याच्याशी? तुमच्यामधला व्यवसायाचा सविस्तर तपशील नको आहे मला. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही एवढ्याच स्वरूपात दे. तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. पाणिनीनी सौम्या बसलेल्या टेबलावरनं एक स्टीलचं रायटिंग पॅड उचललं. त्या पॅडच्या चिमट्याला एक पत्र होतं. ते पाणिनीनी विखारेच्या हातात दिलं. त्याने ते घेतलं. हे मी ग्रीष्म महाजनला लिहिलेल्या पत्राची प्रत आहे, नीट वाच. आणि मला सांग, ज्या पत्राची ही प्रत आहे ते मूळ पत्र तू पाहिलं आहेस? स्टीलचं पॅड हातात घेऊन त्याला चिमट्यानं अडकलेल्या पत्राकडे नजर टाकत तो म्हणाला, या केसशी त्याचा काय संबंध आहे? मूळ पत्र तू बघितलं आहेस का एवढंच तुला विचारलं आहे मी. तुमचा प्रश्न कळला आहे मला. माझा प्रश्न तुम्हाला नाही कळला. मी विचारलं, या केसशी ह्या पत्राचा संबंध आहे का?
अरे मी ते कोर्टाला नंतर दाखवून देईन, तू प्रश्नाचं उत्तर दे. चंद्रवदन विखारे जरासा घुटमाळला, मग जरा मनाचा निग्रह करत म्हणाला, ठीक आहे, बघितलं होतं मी हे पत्र. आई ते बघून खूप एक्साईट झाली होती. मी तिला समजावलं की आपल्यासाठी सापळा आहे, कारण माझी खात्री होती की ग्रीष्म महाजनला तुम्ही ओळखत नव्हतात, तुमची कधी भेटसुद्धा झाली नसेल, तो कशाला येतोय तुमचा सल्ला घ्यायला. हा, साक्षीदार उद्गारला आणि त्यांनी रागाने ते स्टीलचं रायटिंग पॅड फेकून दिलं. तुमच्या सहकार्याबद्दल आभार मिस्टर विखारे, पाणीनी म्हणाला आणि त्यांनी खाली पडलेलं पॅड हातात रुमाल घेऊन अगदी कडेला बोटानं चिमटीत धरून उचललं. खांडेकर वकिलांच्या समोर इन्स्पेक्टर तारकर बसला होता. त्याच्या दिशेनं पाणीनी चालत गेला आणि एका खाकी कागदाच्या मोठ्या पाकिटात ते स्टीलचं पॅड टाकून तारकरकडे दिलं. तारकर या स्टीलच्या पॅडवर चंद्रवदन विखारेचे तळहाताचे आणि बोटाचे ठसे आत्ताच उमटलेत. हे ठसे तू कूलरवरच्या आणि तुटलेल्या काचेवरच्या आणि त्याचबरोबर ज्या बॅटरीनं चैत्राली उर्फ मधुरावर हल्ला झाला त्यावर उठलेल्या ठश्यांशी जुळवून बघा, तू उत्तरापर्यंत पोचशील तारकर, पाणीनी म्हणाला आणि खाली बसला. त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात यायला विखारेला एकच क्षण लागला आणि त्या क्षणी खांडेकरांनी विखारेकडे बघितलं. पटकन ते उठून उभे राहिले. युअर ऑनर, ही तपासणी होईपर्यंत कोर्टाचं कामकाज अर्धा तास थांबूया. अगदी, आपण थांबूयात. विखारे पिंजऱ्यातनं बाहेर पडला, कोर्टाच्या दाराकडे जायला लागला. खांडेकरांनी पाणीनीकडे बघितलं. पाणीनीने नकारार्थी मान हलवली. पळून जाणं हा गुन्हा केल्याचा पुरावा समजला जातो. या माणसाची मानसिकता अशी आहे की तो पळून जायचा प्रयत्न करेलच. या शहराच्या बाहेर जाताना त्याला पकडा, म्हणजे तुम्हाला त्याच्याविरुद्ध अधिक बळकट पुरावा मिळाला म्हणून केस दाखल करता येईल. पाणीनी, तुझा अंदाज खरा ठरला विखारेबद्दलचा, तर तू खटला जिंकलास म्हणून मी तुझ्यावर जळणार नाही बरं का. माझा अंदाज बरोबर आहे खांडेकर. अर्ध्या तासानं न्यायमूर्ती मंगरुळकर आपल्या आसनावर येऊन बसले. विखारेची सरतपासणी पूर्ण झाली आहे तुमची? त्यांनी पाणीनीला विचारलं. पूर्ण नाही झाली खरं तर, पण तो कोर्टात हजर नाही आहे. पण तारकर इथे आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो. इन्स्पेक्टर तारकर पिंजऱ्यात हजर झाला. तुझी ठश्यांची तुलना पूर्ण झाली? काय निष्कर्ष काय आहेत तुझे? स्टीलच्या पॅडवरचे विखारेचे ठसे हे कूलर आणि बॅटरीवरच्या ठस्यांशी तंतोतंत जुळले. आत्ता विखारे कुठे आहे तुला माहिती आहे? अगदी अद्ययावत ठाव ठिकाणा माहिती आहे त्याचा. सांग कोर्टाला. कोर्टातून अर्ध्या तासापूर्वी बाहेर पडल्यावर तो गाडीत बसला आणि विमानतळावर जायला निघाला. मला त्याचा अंदाज होता म्हणून मी साध्या वेशातले पोलीस त्याच्या मागावर ठेवले होते. त्याला मुद्दाम विमानाचं तिकीट काढू दिलं मी, तो पळून जातोय हे सिद्ध व्हावं म्हणून. ते विमान जिथे पोचणार आहे तिथल्या पोलिसांना लगेच मी सूचना दिल्या आहेत त्याला अटक करण्यासाठी. मी कोर्टाला काही सांगू इच्छितो, खांडेकर म्हणाले आणि न्यायाधीशांनी त्यांना संमती दिली. गेल्या वेळी कोर्टानं आपलं कामकाज थांबवलं. त्या दरम्यान मधुरा महाजन नावानं हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या चैत्राली चिटणीस वर्षी शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तिला शुद्ध आली आणि जेव्हा चंद्रवदन विखारेचा फोटो तिला दाखवण्यात आला तेव्हा तिच्यावर हल्ला करणाऱ्याचा फोटो म्हणून तिने तो फोटो ओळखलाय. खूप छान. बाय द वे मिस्टर पटवर्धन, गुन्हेगाराचा हेतू काय असावा तिला ठार करण्यामागे? सकृतदर्शनी असं दिसतंय की त्या घरात पैसे लपवण्याची छुपी जागा असावी याची कल्पना विखारेला देण्यात आली होती. त्याला संशय होता की ग्लोसी कंपनीचे मोठ्या रकमेचे शेअर्स मधुरा महाजनच्या नावाने केले गेले असावेत आणि तिने ते तिचा नवरा ग्रीष्मला मदत म्हणून वर्ग केलेले असावेत. जर का या शेअर्सचा ताबा तो मिळवू शकला असता तर त्याला हे सिद्ध करता आलं असतं की ग्रीष्म आणि मधुरा महाजनचा विवाह झालाच नाही, किंवा झाला असेल तर तो कायदेशीर नाही, कारण त्याची आई शेफाली ही ग्रीष्मची पहिली पत्नी आहे आणि तिने कधी ग्रीष्मशी घटस्फोट घेतलेला नव्हता. त्यामुळे ग्रीष्मची जी जी संपत्ती आहे ती सगळी त्याच्या आईची म्हणजे शेफालीची आहे. त्या मधुरावर हल्ला करून ते शेअर्स ताब्यात घ्यायचा त्याचा प्रयत्न होता. मधुरावर हल्ला केल्यावर तो रात्री त्याच्या घरी आला. पैसे आणि शेअर्स लपवण्याची जागा त्याला नेमकेपणाने माहिती नव्हती. ती शोधायच्या विविध प्रयत्नात त्यांनी कूलर हलवला आणि मध्ये ठेवला. त्यालाच अडखळून मिसेस मणिरत्नम धडपडली.
पण विखारेला कूलर खालच्या कार्पेट खालचा चोरकप्पा सापडला नाही. तो सापडला असताना तर तिथली रोख रक्कम घेऊन त्यांनी पुन्हा कूलर होता तिथे ठेवला असता. कोणाला ते कळलं सुद्धा नसतं. म्हणजे पाणीनी, ज्यावेळी तुम्ही त्या घरात होतात, बरोबर, ज्यावेळी मी आणि कनक त्या घरात होतो त्यावेळी साहिरही तिथे होता. विखारे तिथे पैसे आणि शेअर शोधायला आला होता. पण त्याचवेळी मिसेस मणिरत्नम तिथे होता. त्यांचा धक्का कूलरला लागला आणि त्यांनाही पण जाणीव झाली की आपल्याशिवाय इथे आणखीन 2-3 माणसं आहेत. त्या तिथून पसार झाल्या. विखारेसुद्धा पसार झाला. साहिर आमच्या ताब्यात सापडला. जय मणिरत्नमनं त्याच्या कंपनीचे शेअर त्याच्या बायकोच्या नावाने म्हणजे मधुरा मणिरत्नमच्या नावानं वर्ग केले होते ना. मग मिसेस मणिरत्नमच्या मागे लागायचं सोडून विखारेने मधुरा महाजनवर का हल्ला केला? तो तिच्या म्हणजे चैत्राली चिटणीसच्या मागे का लागला? याचं कारण मिसेस मणिरत्नम यांनी चित्राला स्वतःची तोतया म्हणून स्वतःच्या घरात राहायला जायला सांगितलं होतं आणि त्या मात्र मिनल गोखलेच्या शेजारी राहायला गेल्या. जेव्हा चित्रा चिटणीस ग्रीष्मच्या प्रेमात पडली, तिने ग्रीष्मशी लग्न केलं, तेव्हा समाजाच्या दृष्टीनं खऱ्या मिसेस मणिरत्नम यांनीच ग्रीष्मशी लग्न केलं. त्यांनी त्यांच्या भावाला तसं पत्रानं कळवल्याची साक्ष मिसेस मणिरत्नमनी नुकतीच दिली आहे. युअर ऑनर, त्यामुळे चित्र चिटणीस उर्फ मधुरा महाजन हीच जय मणिरत्नमची पत्नी आहे असं जयचा मुलगा स्वकुलला वाटत होतं आणि तेच त्यांनी विखारेला सांगितलं होतं. स्वकुलकडे मोठ्या रकमेचे शेअर्स यावेत आणि ग्लोसी कंपनीमध्ये स्वकुलची सत्ता यावी यासाठी विखारे त्याला मदत करत होता. विखारेवर कारवाई होण्यासाठी हा हेतू पुरेसा आहे मिलॉर्ड. ज्या पद्धतीनं मिस्टर पटवर्धन यांनी विखारेच्या हाताचे ठसे मिळवले त्याबद्दल हे कोर्ट त्यांचं कौतुक करतोय. क्षिती आलुरकर विरुद्धचा हा खटला कोर्ट निकाली काढतोय, तिची निर्दोष मुक्तता करत आहे. खांडेकरांनी अत्यंत खिलाडू वृत्तीनं पाणिनीच्या हातात हात मिळवला, त्याचं अभिनंदन केलं.